एक राजा तर बिंडोक आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन। महाराष्ट्र यांचे असणारे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी काल जे आहे तो वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी कोल्हापूर आणि मुंबई आणि माझ्याबरोबर संपर्क साधला आणि संपर्क साधून 10 तारखेच्या मोर्चाला पाठिंबा द्यावा अशी त्यांची असणारी विनंती। त्यांच्या म्हणण्यानुसार आरक्षणाचा मुद्दा हा बाजूला पडतोय आणि इतर गोष्टींवरती सरकार त्या ठिकाणी चर्चा करते। पुन्हा आरक्षणाचा मुद्दा हा फोकसमध्ये आणण्यासाठी 10 तारखेला जो बंदचा कॉल देण्यात आलेला आहे। पक्षाची असणारी काल रात्री कॉन्फरन्स कॉलवरती असणारी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आपण अगोदरच आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे। त्याच्यामुळे बंदलाही आपण पाठिंबा दिला पाहिजे अशी भूमिका रात्री घेण्यात आली आणि आज सकाळी मी आता प्रेस कॉन्फरन्सच्या मार्फत ती जाहीर करतोय की 10 तारखेच्या बंदला आमचा असणारा पाठिंबा आहे। पाठिंबा जाहीर करत असताना जे काही सुरेशदादा पाटील यांचं असणारं बोलणं झालं त्यामध्ये त्यांना आम्ही असं सांगितलं आहे की मराठा समाजाचं असणारं आरक्षण हे वेगळं आहे आणि ओबीसीचं असणारं आरक्षण हे वेगळं आहे। या दोन वेगवेगळ्या गोष्टी राहतील। कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीच्या आरक्षणामध्ये आम्हाला आरक्षण द्या अशी मागणी होणार नाही याची दक्षता सुरेशदादा पाटील आणि त्यांच्या सगळ्या टीमनी त्या ठिकाणी घेतली पाहिजे हे आम्ही त्यांना कळवलेलं आहे। सामंजस्य मला कुठेतरी बिघडताना ह्या सगळ्या गोष्टींवरती त्या ठिकाणी दिसतंय। शासन सुद्धा ठामपणे आरक्षण संघर्ष समिती जी आहे किंवा इतर जण आहेत की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंत थांबा आणि हे जे फाटे फोडण्याचा असणारा भाग जो चाललेला आहे यातून कुठेतरी वेगवेगळ्या मराठा समाजाच्या संघटना आहेत त्यांच्यामध्ये कलह होण्याची शक्यता आहे आणि तिथूनच कोणतरी ॲग्रेसिव्ह भूमिका घेऊन महाराष्ट्राचं सामंजस्य बिघडेल अशी असणारी परिस्थिती मला दिसते। महाराष्ट्राचं सामंजस्य बिघडू नये म्हणून 10 तारखेच्या बंदला आम्ही असणारा वंचित बहुजन आघाडीने त्या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे। परंतु मी जसं म्हणतोय की ओबीसीचं आरक्षण हे ओबीसीना आणि मराठा समाजाचं असणारं आरक्षण हे मराठा समाजाला या भूमिकेशी दोन्ही पक्ष ठाम राहिले तर महाराष्ट्राचं सामंजस्य आणि शांतीचं जे वातावरण आहे ते बिघडणार नाही अशी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे पुन्हा 10 तारखेच्या बंदला पाठिंबा जाहीर करू आपण आता विचारा। मराठा नेत्यांमध्येच येतील सर, कोणी म्हणतं ओबीसीमध्ये पहिल्यांदा जाऊन आरक्षण मिळालं ती म्हणूनच आम्ही आमची भूमिका क्लिअर केलेली आहे आणि जे बंद करण्यात आले त्यांनाही आमची भूमिका आम्ही क्लिअर केलेली आहे। कशा पद्धतीने मिळेल आरक्षण? एससीबीसी मधून आरक्षण मिळणं खरंच शक्य आहे का? कारण त्याबद्दल मतप्रवाह आहेत, तुमचा नेमका ॲनालिसिस काय सांगा? एसीबीसी म्हटल्यानंतर जुन्या काळी सुद्धा आपल्याकडे ही होती, नाही असं नाही। ती फक्त शिक्षण क्षेत्रामध्ये होती, उरल्या कुठल्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी नव्हती। ज्या ज्या विद्यार्थ्यांना एससी एसटीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत नव्हती त्यांना असणारं फ्रीशिप मिळत होती। तीच अट नंतर वसंतराव नाईक आणि यशवंतराव चव्हाण या दोघांनी मिळून आर्थिक दृष्टिकोनातून जे दुर्बल आहेत त्या सगळ्यांना असणारं फ्रीशिप त्या ठिकाणी लावण्यात आली आणि म्हणूनच असणारा फार मोठा वर्ग हा शिक्षण घेऊ शकला
आजही ती अस्तित्वात आहे अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे ज्याला आरक्षण मिळत नाही SCच्या कोट्यातून, ट्रायबलच्या कोट्यातून किंवा इतर कुठल्याही कोट्यातून, तो EBCला क्वालिफाय होतो, हे माझं ॲनालिसिस आहे. त्याच्यामुळे शासनाचा असणारा जो GR आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळतं आहे आणि म्हणून त्यांना असणारा EBCमध्ये आरक्षण घेता येणार नाही अशी जी भूमिका महाराष्ट्र शासनाने घेतलेली आहे ती घटनेला धरू नये असं मी त्या ठिकाणी धरत नाही. असं घटनेला धरू नये असं मी त्या ठिकाणी मानत नाही. कारण राज्य शासनाला आरक्षण कोणाला द्यायचं कोणाला द्यायचं नाही हा अधिकार नाही, तर तो केंद्राचा अधिकार त्या ठिकाणी असणार येतो. केंद्राने केलेला असणारा घटना दुरुस्ती आहे आणि त्याच्यामुळे जे जे EBCच्या कॅटेगरीमध्ये बसतात त्या सगळ्यांना असणारं ते आरक्षण लागू होऊ शकतं. या मराठा आरक्षणाचा आंदोलनाचं नेतृत्व 2 राजांनी करावं आणि त्यानुसार आता एक राजे अधिक सक्रिय झाले, छत्रपती संभाजी कोल्हापूरचे. आता तुम्ही त्यांना पाठिंबा देता आहात त्या आंदोलनामध्ये सहभागी ते मला आहात. त्यांचा तुम्हाला त्यांचं नेतृत्व मान्य आहे का? दोन्ही राजांचा असणारा बंदला पाठिंबा आहे असं मला कुठेही वाचण्यात आलेलं नाही. उलट एक राजा तर बिंडोक आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. दुसरे संभाजीराजे जे आहेत त्या ठिकाणी त्यांनी भूमिका घेतली आहे हे बरोबर आहे, पण ते इतर गोष्टींवरती अधिक भर देतात आहेत आरक्षणापेक्षा असं मला दिसतंय. एका राजाला बिंडोक म्हणून तुम्ही त्यांना अंगावर घेता असं वाटतं? आपल्याला मी अंगावर घ्यायला कधीच भ्यालेलो नाही आहे, कोणालाच भ्यालेलो नाही आहे. त्याच्यामुळे ज्या माणसाला असणारं घटना माहीत नाही, सगळं आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर सगळ्यांचं आरक्षण रद्द करा अशी घेणाऱ्या भूमिकेला BJPने पहिल्यांदा राज्यसभेमध्येच कसं पाठवलं हा पहिल्यांदा प्रश्न उपस्थित राहतो. सर, रविवारी MPSCची परीक्षा होते आहे आणि ही परीक्षा होऊ देणार नाही असं संभाजीराजे छत्रपती त्यांनी म्हटलंय, आणखी काही नेत्यांनी म्हटलंय. शासनाने निर्णय घ्यावा त्याच्यावरती काय करायचं. संभाजीराजांच्या भूमिकेला पाठिंबा आहे का? शासनाने भूमिका घेतली म्हणजे त्याचा अंमल झालं पाहिजे ह्या मताचा मी असतो. म्हणजे शासनाची भूमिका आहे, परीक्षा होणार तर ती व्हायला हवी असं आपलं म्हणणं आहे. शासनाने एकदा निर्णय घेतला म्हणजे तो निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे एवढं मला माहिती आहे. प्रवीण गायकवाड सुद्धा संभाजीराजांच्या भूमिकेवरती टीका करतात. त्यांचं म्हणणं आहे की केंद्रात एक भूमिका घ्यायची आणि परत राज्यामध्ये एक भूमिका मी कोणाच्या भूमिकेवरती भाष्य करत नाही. थँक्यू.